आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तुम्ही लक्षात घ्या. मला एक सांगा, तुम्ही या गोष्टी सांगा. हे तुम्ही सांगा ना. आम्हाला एक मालेगाव शहराचा सत्यानाश करणारे तुम्ही आहे. माझ्या घरी बोरिंग व्यवस्था काय सर्वसाधारण कुटुंबाचा साधा बाथरूम असला पाणी गेलं आणि याच्यात पाणी लागणार आहे. भारत माता की जय. भ्रष्टाचार मुक्त मालेगाव. भारत पाहिजे. भ्रष्टाचार मुक्त मालेगाव. भारत पाहिजे. मॅच फिक्सिंग बंद करा. मॅच फिक्सिंग बंद करा. मॅच फिक्सिंग बंद करा. त्या टिकणीनुसार एकमेकावर टाकतात. उदाहरणार्थ तुला एक गोष्ट सांगतो मी. 1000 ते 1200 कोटी रुपयाचा प्लॅन्ट आपला म्हाडाचा घरकुली योजना या आमच्या बाजूला बसलेले आमच्या शहर अभियान त्याच्यामुळे बट्ट्यामुळे झालेला आहे. त्याचा पहिला नॉस असा होता की संपूर्ण ओपन प्लेस खाली करायचे, संपूर्ण मोठे मोठे रोड जे ते खाली करायचे, डीपी रोड सगळे कुठला डीपी रोड खाली झाला नाही. आमची 1200 कोटी रुपयाची योजना बट्ट्यामुळे झाली. आम्हाला मोदी सरकार आलं, अमृत योजना अंतर्गत पाईपलाईन दिली. यांना कळलं पाहिजे होतं की आपण 2 वर्षापूर्वी अमृत योजना आणण्याच्या पहिले आपण सगळे 72-78 कोटी रुपयाची पाईपलाईन आम्ही लोखंडी टाकलेली होती. यांना कळलं पाहिजे. यांनी तो सगळा पैसा प्लास्टिकवर खर्च केला आणि एमबी रेकॉर्ड केला आणि संपूर्ण ज्ञानाचा काळा पाईप टाकून ठेकेदाराचं भलं केलं, यांचं भलं केलं त्यांनी. तिसरी आमची योजना आहे की मोसम नदी सुधार योजना. अनेक पैसा मोसम नदी सुधार योजनेमध्ये येतोय. तर मोसम नदी सुधार योजनेचं बघा, आमचे रामदास बोरसे कायम रक्त मिश्रित पाणी लढू राहिले 10 वर्षापासून. का लढू राहिले? तर त्याच्यानंतर तुम्ही जे युती प्रोसेस ज्ञानामध्ये मोठ्या केमिकल कंपन्या चालू आहे त्याच्यासाठी ते पाप झाकण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेचा म्हणा, पीडब्ल्यूडीचा म्हणा पैसा खर्च केला. आपल्या मालेगाव महानगरपालिका आहे तो प्रोजेक्ट तुम्हाला सांगतो सिमेंट गटारचा फेल झालेला. आता जाऊन बघा, चालू प्रोजेक्ट या 2 वर्षाचा कालावधीचा. त्याच्यानंतर आता चालू मी ज्या प्रभागात राहतो ईदगाह मैदानचं मी गेल्या 2016ला मी इथं आंदोलन केलं. यांनी त्या आंदोलनाचा माझा मजाक उडवला. 25 लाख रुपये मी जनरल फंडात धरलेले होते. जनरल फंडात धरत असताना यांना फार शौक आहे, काही बी कुठली बी गोष्ट फंड उरला का तो तात्काळ कसा वर्ग करायचा. अधिकारी जे आहेत का मस्तपैकी ते बोलून घेतात सत्ताधाऱ्यांना आणि त्यांना हे सगळे आयडिया देणार हे आपले लोक. त्याच्यात महत्वाचा रोल कैलास बच्चा यांचा शहर अभियान हे आयडिया देतात. हे ते सगळं बजेट वर्ग करण्याचे सगळं प्लॅनिंग देतात आणि बजेट वर्ग करण्याचं खालून पाहिले की यांचं हे कुठं अडकत नाही. अटकतात ते बांधतांचे पोरं आणि संबंधित जैन. साल्याच्या जैनला बी अक्कल नाही. त्यांचाही 2% ठरलेला असल्यामुळं ते मस्त ओन निपटून घेऊ. काय बलाबिला आली ना 2%चं कमिशन निपटून जातं त्यांचं. तर ते 2016चा माझा बजेट तो बजेट वर्ग केला. मी कोर्टात गेलो तरी यांना अकल आल्या नाही. त्यांनी काम ते आता चालू केलं. त्यांना त्रास होईल असं काम करू नका. त्या मार्केटवर आम्ही 1 वर्षापासून त्रास आहे. हे मी आंदोलन का सोडले की तुमच्यासारख्याला आम्ही आंदोलन केले का तुम्ही लगेच इस्टिमेट बनवता आणि कपडा मारणाऱ्या म्हणजे हॉटेलवर कपडा मारणाऱ्या पोरांना ठेकेदार करता, त्यांना लगेच ठेका देता तुम्ही आणि ते चालू तो लगेच बकरावून जातो 2 वर्षामध्ये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा
सगळ्यांना सर्वे हा कोणी केला? महापालिकेने केला, कोणी केला आणि कशा पद्धतीने केला आणि कोणाला विश्वासात घेतलं? समजा मी आता मालेगावचा रहिवासी आहे, माझ्या कॉलनीमध्ये तुम्ही 6 इंची गटर टाकतायत, तुम्ही माझ्या कॉलनीतल्या माझ्या परिसरातल्या लोकांना बोलवलं का? त्यांना विचारलं का? किंवा स्थानिक तिथे जर वाढायचा कोणी नगरसेवक असेल, लोकप्रतिनिधी असेल, तुम्ही त्यांना विचारलं का? म्हणजे ही तुमची मनमानी, ही दादागिरी. आणि ही दादागिरी तुम्ही कोणाच्या जीवावर करताय? ज्या मालेगावच्या जनतेने तुम्हाला सगळं भरभरून दिलं, त्या जनतेची तुम्ही फसवणूक करायची. आज तुम्ही मालेगावात आल्यानंतर सगळ्या लोकांना असं अपेक्षा आहे की तुमच्याकडनं की आयुक्त चांगले आहेत आणि आपल्या मालेगावचा विकास होईल. आता मी याला विकास म्हणायचं का? 6 इंची लाईन म्हणजे काय? हे करा, 6 इंची 8 इंची लाईन चालणारच नाही साहेब. 10 इंची 12 इंचीच्या पुढे लाईनी पाहिजे. म्हणजे आजचा प्रॉब्लेम असा आहे की आपण आता बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर आपलं निसर्गाचं पाणी असतं, ते पाणी त्याच्यात जाणार नाही, म्हणजे पाणी सोडायचं कुठे? सगळ्या ठिकाणी तेच प्रॉब्लेम आहेत. पाऊस जर खूप झाला की रस्त्यावर पाणी असतं, मग आपल्या अधिकाऱ्यांना फोन करायची, गाडी मागवायची, ते पाणी उचलायचं. म्हणजे काय वर्षानुवर्ष हेच धंदे करायचे. लक्षात घ्या. गाडी लावली तर कशाला अहो, पण हे पहा, मला एक सांगा, तुम्ही या गोष्टी तुम्ही सगळ्या सांगता घरांना फक्त नजरा लावून देणार आहेत का? हा, हे तुम्ही सांगा ना. तुम्ही लावणार. आम्हाला हे सांगा. मला एक सांगा, ड्रेनेज चुकला काय आहे? हे पहा, तुम्ही हे बघा, हो, ऐकून घ्या. यांच्या सगळं येडे बनावायचे धंदे आहेत. तुम्ही सगळ्याकडे कारणीभूत तुम्ही आहे. मालेगाव शहराचा सत्यानाश करणारे तुम्ही आहे. तीन चोपडा या मालेगावला आम्हाला सर्वांची आधी ती बात करायची नाही. बाकी सामान नाही पाहिजे काही. नाही साहेब, नाही पाहिजे आम्हाला. ह्या विकास आराखड्यात जर कारवाई नाही झाली, हे सगळी चूक शहर अभियंताची, तर शहर अभियंता सर, आम्ही तुमच्या रिटायरमेंटचा टाइम कुमारच्या दोघांवर मुंबई हायकोर्टात रिट पिटिशन दाखल करू आणि त्यांची तर सस्पेंडची तर आम्ही आजच सगळ्यांच्या वतीने मागतोय. पण तुमच्यावर देखील या फालतू तुम्हाला काहीच त्याच्यात मिळालं नाही, काही घेणं देणं नाही तुमचं. तुम्ही आल्यानंतर येऊन आलेले, तर तुम्हाला चुकीची माहिती दिली आहे. या विकास आराखड्याबद्दल तुम्हाला देखील माहिती आहे, तुम्हाला बोलायला लावतं, या असं सांगा तसं सांगा. तुम्ही बी आम्हाला येण्यासारखी माहिती देता की सकाळचाच फ्लोअरचं पाणी त्याच्यात जाणार. मी वर्धमान नगर मध्ये ती गटर बंद पाडली, एका बंगल्याचा आउटलेट 8 इंची आणि तुम्ही 6 इंचीची अगरबत्ती त्या तिथं टाकू राहील. म्हणजे सगळे धंदे बंद झाले पाहिजे. सिटी की सबकी बात, आज मालेगांव के अंदर पानी बारिश का जाने के लिए जगह है ही नहीं. आज लोगों को घर में पानी घुस रहा, भी दोपहर को भी अपनी बात हुई. ये गटर से बनाने से अपना इसका मसले का हल हो जाएगा क्या? एक सवाल का जवाब दे दो. पूरे मालेगांव की बात है क्या? उसके अंदर एक जगह की बात नहीं है कि ये गटर का जो पानी हो रहा, तुम सिर्फ बाथरूम और टॉयलेट का ये सिस्टम निकाल रहे, जो दूसरा पानी बहता है ये तो गटर वैसी ही रहेगी. फिर वही गटर में कचरा लोग डालेंगे, वही गटर के अंदर कचरा निकालेंगे. इसका अर्थ तो क्या कि अपन कोयारी गटर जो बना रहे, इसका अर्थ ही नहीं है ना साहब. तो चलो भाई, इसका अर्थ रहेगा, इसका अर्थ तो नहीं आ रहा ना. सोल्यूशन मैं बोलता हूँ, बंद झालीच पाहिजे. कोयारी गटर बंद झालीच पाहिजे. मालेगावचा अत्याचार बंद झाला पाहिजे. मालेगावचा भ्रष्टाचार थांबला पाहिजे. औरंगाबाद दीगर सिटियां जो भारत सरकार ने ये योजना दी है, जो गली के अंदर से पाइपलाइन जाती है वो 24 इंच की है. वो 24 इंच की है. जो मेन लाइन है, जो मेन लाइन जाती है वो 5 फीट की है. मालेगांव शहर के अंदर में बिल्कुल सड़ा हुआ पाइप, जो बच्चा ऐसे दबाए तो पड़ाके की तरह फूट जा रहे हैं. 6 इंच का पाइप डाल रहे हैं गलियों के अंदर, और एक गली के अंदर कम से कम दोनों तरफ से 100 घर है. उन 100 घर का कनेक्शन उस 6 इंच की पाइप में 4 इंच का कनेक्शन उसमें आ रहा है. तो आप बताओ, क्या वो पानी निकलेगा